आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। एकाच दिवसात 12 वर्षातली सगळ्यात मोठी घसरण नोंदवली आहे। याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसण्याची शक्यता आहे। भारतीय बाजारात मोठी कपात अपेक्षित आहे। सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली। हो ग्राहकांनो, जर गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी केली असेल गुंतवणूक करण्यासाठी, तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आता ही म्हणावी लागेल, कारण आज सोन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घसरण झाल्याची दिसून आली आहे। जर तुम्हाला सोनं आणि चांदीमध्ये सध्या गुंतवणूक करायची असेल तर ही सुवर्ण संधी आहे। सोन्याच्या आणि चांदीच्या बाजारपेठेमध्ये मोठी खळबळ उडाली असून किमतीमध्ये अचानक झालेली ही घसरण सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। अनेक दिवसांच्या तेजीनंतर आता सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये झालेली मोठी घट ग्राहकांसाठी खरोखर एक आनंदाची बातमी ठरली आहे आणि काहींसाठी दुःखाची देखील बातमी ठरली आहे। काहींना धक्काच बसला आहे आणि काही रडू देखील लागले आहे, कारण की सोन्यामध्ये अचानकच एवढी मोठी घसरण झाली। आता ज्यांच्याकडे खूप मोठा सोन्याचा साठा आहे, ज्यांनी खूप मोठी गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी ही बातमी धक्कादायक म्हणावी लागेल। बघा, या घसरणीमुळे ग्राहकांनी सोन्यांच्या दुकानांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं सध्या दिसत आहे। सध्या सराफा बाजारामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे, कारण आज जे काय सोन्याचे दर जाहीर झाले ते या ठिकाणी खूपच घसरले आहे। त्यामुळे आता ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली ते अक्षरशः रडू देखील लागले आहेत। तर मग ग्राहकांनो, आजचे नेमकं 18 कॅरेट सोन्याचे दर काय आहे, 22 कॅरेट सोन्याचे दर नेमकं काय आहे आणि 24 कॅरेट सोन्याचे शुद्ध दर काय आहे हे पाहून घेणे प्रत्येक ग्राहकासाठी आता महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही उत्तम वेळ आहे की नाही, बघा यावर सुद्धा आता मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून मत व्यक्त केलं जात आहे। आता हे घसरण अजून काही दिवस चालणार आहे का तात्पुरती मर्यादित होती आणि सोन्याचा पुन्हा उच्चांक केव्हा येणार आहे, केव्हा सोनं पुन्हा वर सरकणार आहे, सर्व काही तज्ज्ञांच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। तर मग बघा, सोन्याचे नेमकं आजचे दर तरी काय आहे हे देखील पाहून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी आता महत्त्वाचं झालेलं आहे। तर मग ग्राहकांनो, काल झालेल्या मोदी सरकारच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आज सकाळी बाजार उघडता सोन्याच्या दरामध्ये थेट खालची पातळी गाठली आहे। सरकारने सोन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या धोरणात्मक घोषणा केल्या आहे, ज्याचा परिणाम आजच्या बाजारभावामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे। या निर्णयामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा स्वस्त दराने सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांमध्ये एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खरेदीदार मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडले आहे। हो ग्राहकांनो, जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला दुसरा कोणताही इतर व्हिडिओ पाहण्याची गरज उरणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून आज प्रचंड घसरण झाली। मग आता ही उत्तम वेळ आहे की नाही, तुम्ही सोनं खरेदी करायचं की नाही, जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा प्रॉफिट होणार की लॉस होणार हे देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यामध्ये येत आहे। तर मग ग्राहकांनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला। मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून स्पष्टपणे त्यांचं मत आता जाहीर करण्यामध्ये आलं आहे। बघा, गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही सोनं खरेदी केलं होतं का? जर गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच की जर तुम्ही मंगळवारी सोनं खरेदी केलं असेल किंवा शनिवारी सोनं खरेदी केलं असेल किंवा गुरुवारी तुम्ही जर सोनं खरेदी केलं असेल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी ही आली आहे, कारण की आजचे जे दर आहे ते पाहून तुम्हाला मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। बघा, सर्वांना असं वाटत होतं की सोनं पुन्हा उच्चांक गाठणार, सोन्यामध्ये खूप मोठी तेजी येणार, सोन्याचे दर वाढतच जाणार, परंतु आज जे काय झालं ते पाहून सर्व आश्चर्यचकितच झाले आहे। तर मग सोन्याचे नेमकं रेट काय आहे हे पाहून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी आता महत्त्वाचं झालं आहे। तर मग आता लक्षपूर्वक फक्त बघत चला, अगदी 2च मिनिटांमध्ये आपण संपूर्ण दर पाहून घेणार आहोत। चांदीचा नेमकं आजचा दर काय आहे, सोन्याचा आजचा दर नेमकं काय आहे,
आहे. 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर आता नेमकं काय आहे. जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील तर त्यासाठी नेमकं रेट काय आहे, सर्व काही रेट आता आपण बघून घेणार आहोत. आज सकाळी बाजार उघडतात सोन्याचे दर वेगाने खाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले, ज्यामुळे बाजारामध्ये सकारात्मक हालचाली दिसून येत आहे. लग्न सराईचा हंगाम नुकताच सुरू झालेला असल्याने सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण वधूवरांच्या कुटुंबांसाठी एक मोठे आर्थिक गिफ्ट ठरत आहे. त्यामुळे सोनाऱ्यांच्या दुकानांमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांची मोठी लगबग वाढली असून नागरिक रांगा लावून सोनं खरेदी करत आहे. बघा, आज जर तुम्ही सोराफा बाजारामध्ये गेला किंवा सोन्याच्या बाजारामध्ये गेला तर तुम्हाला एक चित्र दिसणार आहे, प्रचंड गर्दी. हो, कारण सोन्यामध्ये खूपच मोठी घसरण झाली, त्यामुळे आज प्रचंड गर्दी दिसून आली आहे. तर मग ग्राहकांनो, आता फक्त लक्षपूर्वक बघा, सोन्याच्या दरामधील ही घसरण केवळ तात्पुरती नाही, पुढील 24 ते 48 तासामध्ये आणखीन 15 ते 20 हजार रुपयांनी घसरण होऊ शकते. आता हा अंदाज मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये येत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र नेमकं कधी खरेदी करावी आणि सोन्याचे दर आणखीन कमी झाल्यावर त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा हे जाणून घेणे सर्वसामान्य ग्राहकांसाठी तितकेच महत्त्वाचे आणि फायद्याचे आहे. बघा ग्राहकांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची की नाही करायची, सोनं पुन्हा वर जाणार की खाली येणार, बघा हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. ते आता डायरेक्ट मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आले आहे. बघा, सध्याच्या काळामध्ये सोने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होणार नाही. सरकारच्या सूचनेनुसार शुद्ध सोने खरेदी करण्यासाठी नेहमी अधिकृत आणि विश्वासू सोनाराची निवड करावी. कारण की बघा, तुम्हाला सोनं शुद्ध मिळालं पाहिजे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी सोने खरेदी करताना त्याची शुद्धता आणि हॉलमार्क तपासूनच सोनं खरेदी करा. कारण थोड्याशा दुर्लक्षामुळे आणि चुकीमुळे तुमचा खूप मोठा लॉस किंवा तुमचं खूप मोठं नुकसान देखील होऊ शकतं. हे सरकारच्या माध्यमातून सुद्धा सूचना आता देण्यामध्ये आल्या. आणि आज जी काय घसरण झाली ती आश्चर्यचकित करणारीच घसरण नाही. एवढी मोठी घसरण मागे पण झाली होती, परंतु बघा, मागे जी काय घसरण झाली त्यापेक्षाही मोठी घसरण आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा, सध्या सोन्याचे दर नेमकं किती आहे हे पाहून घेणं आता अतिशय गरजेचं झालं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांनी गेल्या काही दिवसामध्ये गुंतवणूक केली आहे ते असा विचार करीत आहे की सोन्याचे दर असेच खाली येतील का पुन्हा वर जातील, त्या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता पुढे मिळणारच आहे. तर मग दर खाली येणार का, याबद्दल अनेक जागतिक आणि भारतीय तज्ज्ञांनी आपले अभ्यासपूर्ण अंदाज व्यक्त केले आहे. अमेरिकेमधील 2 अनुभवी तज्ज्ञ, चीनमधील 2 अनुभवी तज्ज्ञ, बघा चीन जो काय देश आहे यामधील तज्ज्ञांनी सुद्धा त्यांचं मत आता व्यक्त केलं आहे. आणि भारतामधील 5 अनुभवी सराफा व्यावसायिकांनी एकत्र येऊन बघा 8 दिवसांच्या सोन्यांचा दरांचा एक विशेष कल जारी केला आहे. मग आता नेमकं काय करायचं, बघा सोनं खरेदी करायचं का नाही करायचं हे तुम्हाला पुढं समजणारच आहे. या 9 तज्ज्ञांच्या एकत्रित माहितीनुसार सोन्याच्या किमतीमध्ये अजून मोठे घसरण होण्याचे संकेत दिसून आले आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये आशेचे किरण सध्या निर्माण झाले आहे. तर मग ग्राहकांनो, आता लक्षपूर्वक फक्त बघत चला. बघा, या तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार आगामी जुलै, आता तुम्हाला माहीत आहे सध्या जुलै महिना सुरू आहे. बघा, आता या जुलै महिन्यामध्ये किती पडझड होणार हे पाहणं गरजेचं आहे. बघा, तब्बल 60 वर्षांच्या प्रतीदीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञांनी सोन्याच्या जागतिक बाजारपेठेमधील उलाढालीचा सखोल अभ्यास करून ही माहिती दिली आहे. त्यानुसार जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कोणत्या तारखेला बाजार सर्वात कमी पातळीवर असेल याचा अंदाज घेऊन खरेदी करणं जास्त फायदेशीर ठरणार. तर मग ग्राहकांनो, बघा शेअर बाजार आणि सोन्याच्या किमतीमध्ये यांचा खूपच जवळचा संबंध असतो, जो आजच्या बाजारपेठेमध्ये स्पष्टपणे दिसून आला. शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून
होत असलेल्या वाढीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यातील पैसा काढून शेअर बाजारामध्ये वळवला आहे, ज्यामुळे बाजारपेठेमध्ये सोन्याची उपलब्धता वाढली आहे आणि दर खाली झाले आहे, बघा कमी झाले आहे. या आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीमध्येही मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजारामधील ही हालचाल सोन्याच्या खरेदीदारांसाठी फायदेशीर ठरलेली आहे. मग ग्राहकांनो, आता सर्वात महत्त्वाचे तुमचे जे काय प्रश्न आहे, 18 कॅरेट सोन्याचे दर काय आहे, 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहे आणि सर्वात शुद्ध 24 कॅरेट सोन्याचे नेमकं दर काय आहे, हे आता आपण पाहून घेत आहोत. दर अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, आता लक्षामध्ये घ्या, सध्या सोन्याच्या बाजारपेठेसोबतच चांदीच्या किमतीमध्ये सुद्धा मोठी घसरण झाल्याची आता दिसून आले आहे. चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. चांदीचा दर सध्या 1 ग्रॅमसाठी 55 ते 60 रुपयांच्या दरम्यान आहे, तर 10 ग्रॅम चांदीचा दर बघा 2550 रुपयाच्या आसपास आहे. 1 किलो चांदीचा दर सध्या 2,50,000 ते 2,60,000 रुपयाच्या दरम्यान सध्या बघायला मिळत आहे, जो गुंतवणूक करण्यासाठी आणि चांदीचे दागिने बनवणाऱ्या व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाचा किंवा लोकप्रिय दर मानला जातो. तर मग ग्राहकांनो, आता बघा, सध्या सोन्याच्या किमतीचा विचार जर केला तर बघा, 18 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी अंदाजे 90 ते 95 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. हा दर अशा ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे ज्यांना कमी कॅरेटचे पण टिकाऊ आणि मजबूत दागिने खरेदी करायचे आहे. आपल्या बजेटचा विचार करता 18 कॅरेट सोन्याचा पर्याय निश्चितपणे निवडू शकता, कारण हे सोने दागिन्यांसाठी मजबूतीसाठी उत्तम मानले जात आहे. तर मग ग्राहकांनो, त्याचप्रमाणे 22 कॅरेटचे दर नेमकं काय आहे बघा. 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,34,000 रुपयांच्या आसपास आहे. दागिन्यांसाठी हे सोने ग्राहकांना सर्वात जास्त सोयीचे आणि लोकप्रिय वाटते, कारण यामधून बनवलेले दागिने अधिक चमकणारे आणि टिकाऊ असतात. जास्त प्रमाणामध्ये हे दागिने चमकत असतात. लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याचे दागिने बनविण्यासाठी 22 कॅरेट सोने हा ग्राहकांसाठी सर्वात पसंतीचा पर्याय असतो. या किमतीमध्ये मिळणारे सोने सध्या ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. तर मग ग्राहकांनो, आता लक्षपूर्वक बघत चला, शुद्ध आणि सोने बघा, आता शुद्ध सोन्याचा भाव नेमकं काय आहे, दर काय आहे, हे पाहून घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वात शेवटी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा आपण विचार केला तर मग ग्राहकांनो बघा, 10 ग्रॅमसाठी 1,45,000 रुपयांच्या आसपास हा दर आहे. शुद्ध सोन्याची गुंतवणूक करू असणाऱ्या जनतेसाठी हा दर खूप महत्त्वाचा आहे, कारण शुद्धतेच्या दृष्टीने 24 कॅरेट सोने गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानले जाते. भविष्यामधील सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी 24 कॅरेट सोन्याची खरेदी करणे हे एक अतिशय आणि हुशारकीचा निर्णय ठरू शकतो. मग ग्राहकांनो, सध्या सर्वच ग्राहकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, सोने 1,00,000 रुपयांच्या आतमध्ये कधी येईल का? यावर तज्ज्ञांनी दिलेला अंदाज आणि ग्राहकांसाठी खूप दिलासादायक ठरत आहे. जर सोन्याचा पुरवठा असाच वाढत राहिला, बाजारपेठेमधील अशीच मागणी जर स्थिर राहिली, तर सोन्याचे दर लवकरच 1,00,000 रुपयांच्या आसपास येण्याची दाट शक्यता तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तविण्यामध्ये येत आहे. मात्र हा मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी बाजारामधील दररोजचे होणारे बदल पाहणे ग्राहकांसाठी अतिशय गरजेचं आहे. आता ग्राहकांनो, फक्त लक्षपूर्वक बघत चला. तुम्हाला आता स्पष्टपणे समजलं आहे सोन्यामध्ये गुंतवणूक करायची की नाही करायची. बघा, जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सराफा बाजारामध्ये जाऊन क्लिअर नेमकं भाव काय आहे हे रेट विचारून घ्या, कारण प्रत्येक तासाला सोन्याचे दर खाली वर सरकत आहे. बघा, प्रत्येक घंट्याला 5,000 ते 7,000 रुपयांचा दर खाली वर सरकतच आहे. त्यामुळे एक्झॅक्ट दर काय हे तुम्हाला तुमच्या जवळच्या सराफा दुकानामध्ये
कळणार आहे. मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला व्हिडिओ हा माहितीपर उद्देशासाठी बनविण्यामध्ये येत असतो. शेवटी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आर्थिक बातम्यांसाठी आणि सोन्या चांदीच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजारभावाचा पुन्हा एकदा आढावा घेऊन खरेदीचा निर्णय घेणे बघा ग्राहकांसाठी हेच हिताचे राहील. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.